सुदाम भटोळे. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत युगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी अंकुश जोशी आपलं स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 27 कार्तिक शके 1945 म्हणजेच 18 नोव्हेंबर 2023. शेतकरी बंधू भगिनींनो, ओट हे रब्बी हंगामात घेतलं जाणारं एक महत्वाचं चारा पीक आहे. ओट पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर आणि पौष्टिक असून खोड देखील रसाळ आणि लुसलुशीत असतं. प्रथिनं, शर्करायुक्त पदार्थ आणि विविध खनिजांचा पुरवठा करण्यासाठी हे सरस पीक आहे. क्षारयुक्त किंवा पाणथळीच्या जमिनी वगळून इतर सर्व प्रकारच्या जमिनीत याची लागवड करता येऊ शकते. याचा पाला रुचकर आणि रसाळ असल्यामुळे जनावरं देखील हे पीक आवडीनं खातात. दुधाळ जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक असलेलं हे पीक रब्बी हंगामामध्ये सहज घेता येतं. याच्या लागवडीसाठी विद्यापीठाच्या वतीनं फुले हरिता, केंट या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडे. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला मुलाखत ऐकणार आहोत रब्बी हंगामातील पीक नियोजन या विषयावरती. मुलाखत आहे कृषी महाविद्यालय वेळतघाट, तालुका अहमदनगर इथल्या कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हरिभाऊ शिरसाठ यांची. मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. डॉक्टर नमस्कार. नमस्कार सर. सगळ्यात सुरुवातीला रब्बी हंगामाबद्दल काय सांगाल थोडक्यात सर? शेतकरी बंधूंनो, यावर्षीचा पावसाळा थोडासा आपल्याला समाधानकारक झालेला नाहीये. पावसाची सुरुवात उशिरा झाली, नंतर मध्यंतरी पावसाचा खंड पडला आणि परत उशिराने पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं उत्पादन फारसं शेतकऱ्यांना समाधानकारक मिळालेलं नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधव रब्बी हंगामावर थोडेसे अवलंबून आहेत. त्यांना आशा आहे की रब्बी हंगामामधून उत्पन्न मिळावं. तर रब्बी हंगामाला सध्या सुरुवात झालेली आहे. काही पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत, काही पिकांच्या पेरण्या चालू आहेत आणि काही पिकांच्या पेरण्या बाकी आहेत. सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते फेब्रुवारी हा रब्बी हंगामाचा मुख्य कालावधी समजला जातो आणि राज्यातील रब्बी हंगामातील काही प्रमुख पिकांची उत्पादकता फारच त्या मानाने कमी असते. त्याची काही महत्वाची कारणं आहेत. त्यामध्ये बहुतेक रब्बी पिकांची लागवड ही कोरडवाहू क्षेत्रातच केली जाते. वेळेवर पेरणी शेतकऱ्याकडून होत नाही. शेतकऱ्यांकडून सुधारित वाणांचा वापर केला जात नाही किंवा पिकांचं पाणी व्यवस्थापन त्या पिकांच्या अवस्थेनुसार केलं जात नाही. पीक संरक्षणाचा अभाव असतो, मशागत तंत्रज्ञानाचा अभाव असतो. शेतकरी पिकांची फेरपालट करत नाहीत आणि साधारणपणे शेतकरी रासायनिक खतांचा जास्त वापर करतो, जैविक खतं आणि सेंद्रिय खतं वापरत नाही. अशा बहुतेक कारणांचा रब्बी पिकांचं उत्पादन कमी येण्यामध्ये त्याची कारणं आहेत. नक्की सर. आता रब्बी हंगामाचा जर आता आपण विचार करतो तर रब्बी हंगामामध्ये कोणती पिकं घेतली पाहिजेत, जमीन कशी असली पाहिजे आणि पेरणीच्या योग्य वेळेचा जर विचार केला तर ते कसं असलं पाहिजे? तर रब्बी हंगामामध्ये पीक निवड करताना साधारणपणे बाजारपेठेमध्ये मागणी कोणत्या पिकाला आहे, आपल्याकडे उपलब्ध पाणी साठा कसा आहे, पाऊस किती झालेला आहे, जमिनीचा प्रकार किती आहे, उपलब्ध खतं कोणती आहेत, किती आहेत आणि आपल्याकडे मनुष्यबळ किती आहे. कारण मनुष्यबळ हा सर्वात मोठा प्रॉब्लेम सध्या शेतकऱ्यांना जाणवतोय. ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा, करडई, सूर्यफूल, जवस आणि भाजीपाला यासारख्या पिकांमधून योग्य ते पीक निवडणं गरजेचं आहे. आणि हे पिकं लागवड करत असताना जमिनीची निवड हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यासाठी पीक लागवडीसाठी जमीन भारी असेल तर अतिउत्तमच आहे. भारी जमीन नसेल तर की ते मध्यम स्वरूपाची जमीनही चालते, परंतु त्यासाठी शेणखत व रासायनिक खतांची गरज भासते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असावी आणि अतिरिक्त जर जमिनीत पाणी साचत असेल किंवा एखादा पाऊस जास्त प्रमाणात झाला तर तो त्याचा निचरा करण्यासारखी जमीन शेतकऱ्याकडे असायला हवी. त्यामुळे त्यामध्ये
दुसरी महत्वाची गोष्ट पेरणीची वेळ किंवा पेरणी कधी करावी. तर योग्य वेळी पेरणी केली पाहिजे. उशिरा पेरणी झाल्यामुळे ओलाव्याचा पूर्णपणे वापर होत नाही आणि उत्पादनामध्ये सुद्धा घट येते. रब्बी पिकाच्या पेरणीनंतर पाऊस पडण्याची खात्री अतिशय कमी असते. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता ओलाव्यावर अवलंबून असते आणि खरीप पिकांच्या कापणीनंतर रब्बी पिकासाठी होणाऱ्या पूर्व मशागतीच्या कामामुळे जमिनीतील ओलाव्याचं प्रमाण फार कमी झालेलं असतं आणि त्याचा रब्बी पिकाच्या उगवणीवर त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे मशागतीची कामे कमीत कमी करायला पाहिजेत जेणेकरून जमिनीतील ओलावा कमी होईल. जिरायत गव्हाची पेरणी जर करायची असेल तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत जिरायत गव्हाची पेरणी उरकून घ्यावी आणि बागायती गव्हाची वेळेवर जर पेरणी करायची असेल तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच बागायती गव्हाची पेरणी उरकून घ्यावी. बागायत गव्हाची उशिरा पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत केली तरी चालते. परंतु जर 15 नोव्हेंबर पर्यंत जर गव्हाची पेरणी नंतर करत असाल तर त्या प्रमाणात उत्पन्नात घट येत असते. ज्वारीच्या बाबतीत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पेरणी सुरू करता येते आणि साधारण 15 ऑक्टोबर पर्यंत ज्वारीची पेरणी आपण करू शकता. त्यामध्ये त्यानंतर सूर्यफूल असेल, करडई असेल, हरभरा असेल यासारख्या पिकांची साधारण 15 ऑक्टोबर पर्यंत जास्तीत जास्त 20 ऑक्टोबर पर्यंत पेरणी उरकून घ्यावी. सर, यानंतर विचारायचं की सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो आहे बीज प्रक्रिया, बेणे प्रक्रिया आणि शेतकरी बंधू भगिनी जे आहेत ते त्याकडे खरं दुर्लक्ष करत असतात. तर बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे आणि त्याचं महत्व जे आहे त्याविषयी काय सांगाल, याविषयी सांगा. बीज अतिशय महत्वाचा भाग आहे शेती करत असताना. पण तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात असं म्हटलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे जसं बीज असेल तसंच आपल्याला फळ मिळेल, तितकं चांगलं फळ मिळेल. म्हणून बीज चांगलं असणं, बियाण्याला बीज प्रक्रिया करणं तितकंच फार महत्वाचं आहे. शेतकऱ्यांनी पीक पेरणीपूर्वी बियाण्यावर प्रक्रिया करून त्यानंतरच पेरणी करायला पाहिजे. बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकावर जे काही रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होत असतो तो कमी होतो आणि उत्पादन मिळण्यास चांगला फायदा होतो. जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करत असताना गुळाचा थंड द्रावणाचा 100 ग्रॅम गुळ 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याचं द्रावण बनवून आवश्यक त्या प्रमाणात वापर करावा. बियाणे बीज प्रक्रिया केल्यानंतर सावलीतच वाळवले पाहिजे आणि त्यानंतर पेरणी केली पाहिजे. उदाहरण द्यायचं जर झालं तर हरभऱ्याच्या बियाण्याला पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 2 ग्रॅम कार्बनडेजिमची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम रायझोवियम, 25 ग्रॅम PSB या खतांची बीज प्रक्रिया करावी. गव्हाच्या बियाण्यास थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर प्रति किलो बियाण्यास 25 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि 25 ग्रॅम PSB यांची बीज प्रक्रिया करावी. सूर्यफूल पिकाच्या बाबतीत मर रोग हा अतिशय महत्वाचा रोग आहे आणि या रोगाच्या प्रतिबंधासाठी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे आणि 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास ॲझोटोबॅक्टर चोळावं. सर, पेरणीचं अंतर आणि बियाण्याचं प्रति हेक्टरी प्रमाण किंवा प्रति एकरी प्रमाण हे कसं पद्धतीने असलं पाहिजे याविषयी सांगा. पेरणीचं अंतर हा अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण प्रति हेक्टरी किंवा प्रति हेक्टरी आपण रोपांची किंवा झाडांची किती संख्या ठेवतोय याच्यावरती आपलं अपेक्षित उत्पादन अवलंबून असतं. त्यासाठी योग्य प्रमाणात योग्य अंतरावर बियांची पेरणी करावी आणि योग्य खोलीवर बियाणं पेरल्यामुळे त्याला योग्य ती ओल मिळते आणि रोपांची उगवण क्षमता चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. यासाठी पिकानुसार बियाण्यांचे प्रमाण, रोपांच्या 2 ओळीतील अंतर हे शिफारसीनुसारच ठेवलं पाहिजे. पाऊस कमी असल्यास पृष्ठभागावरील जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी असते, परंतु जमिनीतील खालच्या भागामध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा उपलब्ध असतो. त्यामुळे रब्बी पिकांची पेरणी साधारण 8 ते 10 सेंटीमीटर एवढी खोल करावी. बी चांगल्या ओलाव्यात पडल्यामुळे चांगले उगवते. त्यामध्ये उदाहरण जर द्यायचं झालं तर हरभरा पिकामध्ये पेरणीसाठी 30 बाय 10 सेंटीमीटर आणि काबुली जर वाण असेल तर 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी आणि त्यासाठी जाती परतवे 70 ते 100 किलो बियाणे पुरेसे ठरते. आणि जर काबुली वाण असेल तर जवळपास 100 ते 125 किलो बियाणं शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं असतं. गहू पिकामध्ये जर जिरायती गहू करायचं असेल तर 75 ते 100 किलो हेक्टरी बियाणं वापरावं आणि 2 ओळीच्या मधलं अंतर
20 सेंटीमीटर ठेवावं. बागायती गव्हाची पेरणी करायची असेल तर 100 ते 125 किलो बियाणं वापरावं आणि 2 ओळीतील अंतर हे 20 सेंटीमीटरच ठेवावं. सूर्यफुलाच्या बाबतीत 45 बाय 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. ज्वारीच्या बाबतीत 45 सेंटीमीटर 2 ओळीच्या मधलं अंतर ठेवावं आणि 2 रोपाच्या मधलं अंतर 15 ते 17 सेंटीमीटर ठेवावं आणि हेक्टरी सरासरी 10 ते 12 किलो बियाणं ज्वारीचं वापरावं. करडईच्या बाबतीत हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणं वापरावं आणि 2 ओळीच्या मधलं अंतर 30 सेंटीमीटर ठेवावं. जवसाच्या बाबतीतही जवळपास 2 ओळीच्या मधलं अंतर 30 सेंटीमीटरच ठेवावं आणि हेक्टरी 25 ते 30 किलो बियाणं वापरावं. अशा पद्धतीचं बियाण्याचं प्रमाण असलं पाहिजे. खत व्यवस्थापनाच्या बाबतीत काय सांगू शकाल? म्हणजे पिकाच्या लागवडीपासून पिकाच्या काढणीपर्यंत खत व्यवस्थापन जे आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? खत व्यवस्थापन करताना पेरणीपूर्वी रासायनिक खते खोल ओलाव्यात पेरून द्यावीत. कोरडवाहू क्षेत्रातील रासायनिक खतांची उपयुक्तता ही खते कशा पद्धतीने जातात यावर अवलंबून असते. रब्बी हंगामातील पूर्व मशागत झाल्यावर रासायनिक खते पेरणीपूर्वी 1 किंवा 2 दिवस आधी सुधारित टिपणीने 12 ते 15 सेंटीमीटर खोल पेरून द्यावीत. यामुळे खते पुरेशी ओलाव्यात पडतात आणि पिकाला त्याचा चांगला फायदा होतो. हरभऱ्याच्या पिकास पेरणी करताना 25 किलो नत्र, 25 किलो पुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावं किंवा हेक्टरी 125 किलो डीएपी किंवा 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल अशा पद्धतीने 2 चाड्याच्या पाभरीने द्यावं. पीक फुलोऱ्यामध्ये असताना किंवा घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये पिकास जर पाण्याचा ताण पडत असेल तर 2% युरियाची किंवा 2% डीएपीची फवारणी करणं आवश्यक असतं. त्यानंतर ज्वारीसाठी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद खोल पेरून द्यावं. करडईसाठी 40 किलो नत्र, 25 किलो स्फुरद पेरूनच द्यावं पेरणीच्या वेळेस. आणि जर गहू पीक घेत असाल तर गव्हाच्या बाबतीमध्ये वेळेवर पेरणीसाठी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावं. त्यामधील जे 120 किलो नत्र द्यायचे त्यातलं निम्म नत्र हे पेरणीच्या वेळीच द्यावं आणि स्फुरद आणि पालाश हे संपूर्ण पेरणीच्या वेळी द्यावं आणि उरलेलं जे काही नत्र आहे ते नंतर